लाडकीला मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आताच बातमी आलेली आहे, लाडक्या बहिणींना 11वा आणि 12वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झाली मी तुम्हाला सगळं सांगतोय। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे, कोणाच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत, तुम्हाला नसेल आलं तर काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे की गेल्या महिन्यात 3 तारखेला तुम्ही बघू शकता इथं मेसेज 3 मेलाच आपल्याला गेल्या महिन्यात एप्रिलचा हप्ता हा आला होता, परंतु आता त्याची सुरुवात म्हणजेच मे महिन्याची सुरुवात ही आज 5 जूनपासून 5 जून 6 जून 7 जून आणि 8 जून असे 4 दिवस वाटप राहणार आहे। लक्षात घ्या, इथं मोठी बैठक झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा मोठी इथं घोषणा झालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना स्वतःचं घर हे सुद्धा सरकार द्यायला आता सुरू झालेलं आहे। तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसेल तर पटकन घरकुल योजनेचा फॉर्म भरा, कारण उशीर जर केलात तर प्रॉब्लेम तुम्हालाच होईल, पुढे तुम्हालाच ते घरकुल मिळणार नाही। लक्षात घ्या, आता लाडक्या बहिणींना एकदम 2 हप्ते हे सरकार वाटप करत आहे। मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता हे तुम्हाला आता मिळणार आहेत। वटपौर्णिमेच्या निमित्तानं हे वाटप हे सुरू करण्यात आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना इथं आपल्याला कदाचित आनंदाचा शिधासुद्धा पाहायला मिळणार आहे। रेशन दुकानामध्ये तुम्हाला आनंदाचा शिधा हा सुद्धा सरकार लवकरच उपलब्ध करून देऊ शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे की पाडव्याला जसा मिळाला होता तसंच आता आपल्याला ह्यावेळेस सणाला मिळू शकतो। तर लक्षात घ्या, कोणाकोणाला मेचा हप्ता हा वाटप सुरू झालेला आहे। आजपासून कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली मी तुम्हाला सांगतोय। बघा, मे महिन्यात सुद्धा अर्ज पडताळणी झालेली आहे। अंगणवाडी का सेविका असतील किंवा काही कर्मचारी असतील तर त्यांनी तुम्हाला न विचारता सुद्धा तुमची चौकशी झालेली आहे। बघा, तिथं अर्ज पडताळणी झालेली आहे। कागदपत्रांची तुमच्या मागं बॅकएंडला व्हेरिफिकेशन केलेलं आहे। तुम्ही जे कागदपत्र दिले होते, तुमचं उत्पन्नाचा दाखला दिला होता, रेशन कार्ड दिलं होतं, हे त्याचं सगळं बॅकएंडला व्हेरिफिकेशन सरकारनं केलेलं आहे। तुमच्या बँकेत किती पैसे ट्रान्झॅक्शन्स होतात किंवा काय आहेत, तुम्ही सरकारी नोकरीला कुठे आहात का, किंवा तुमचं प्रायव्हेटमध्ये कुठे नोकरी आहे का, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाचं आहे का, ह्यानुसारच तुमचं यादीत नाव टाकलं गेलं नाही। आणि त्याच्यानुसारच कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली तर पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून आज सुरुवात झालेली आहे। बघा, आज संध्याकाळपासून सुरुवात झालेली आहे। 5 वाजल्यापासून पुढे वाटप सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। उद्या सकाळी आपल्याला 6 जूनला 6, 7, 8 जून पुढे 3 दिवस हे वाटप चालणार आहे। आज 5 जूनला संध्याकाळपासून वाटप हे सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आता येत आहे आणि ह्या सगळ्या नोंद घ्यायची आहे। कोणाकोणाला पैसे येतात मी सांगतोय, सगळं व्यवस्थित नीट ऐकायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे कोणाकोणाला आत्ता मेचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे। पटापटा कमेंट्स करा। नसतील आला तर पैसे आले नाही आणि तुमचा जिल्हा पटकन टाकायचं आहे, कारण जे कमेंट्स करतील त्यांना उत्तर दिलं जाईल। तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही तुम्हाला सांगितलं जाईल। फक्त मला एक सांगा, तुमचं अकाउंट सगळं व्यवस्थित आहे का, बँकचं सगळं नीट आहे का, तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला होता का, हे सगळं तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे, तरच तुम्हाला त्याचं उत्तर हे मिळणार आहे। परंतु जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर हे सगळ्यांनी गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि पटकन आता मी जे सांगतो ते काम करायचं आहे। पटकन उद्या सगळ्यात महत्त्वाचं, उद्या सकाळी आता बँकेत जायचं आहे। बँकेत आपलं अकाउंट व्यवस्थित आहे ना, कारण 50 ते 60 हजार लाडक्या बहिणीचं अकाउंट तिथं ब्लॉक झालेलं आहे। त्यांचं अकाउंटला आधार कार्ड तर लिंक आहे, पण त्याची KYC झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांच्या मोबाईलवरती ट्रान्झॅक्शन्स हे होत नाही आहेत। भरपूर जणांचा मोबाईल नंबर आहे, परंतु त्याच्यावरती त्यांनी SMS डिॲक्टिवेट केलेला आहे, त्यामुळे त्यांना SMS येत नाही। कदाचित त्यांनी स्वतः ऑनलाईन जाऊन चेक करावं की ॲप्लिकेशन असतं, किंवा उद्या बँकेत जाऊन बघायचं की आपल्याला 1,500 रुपये आलेत का,
कारण SMS जर तुम्ही बंद केले, काही आपण चार्जेस लागतात वर्षाला, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे काही जण SMS सेवा बंद करतात, त्यामुळे त्यांना SMS येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला एकदा माहिती घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊनच ही चौकशी करायची आहे. हे सगळ्यांनी नोंद घ्यायची आहेत. आपलं रेशन कार्डची KYC झालेली आहे का? भरपूर जणांनी रेशन कार्डची KYC केलेली नाही, त्यामुळे सुद्धा त्यांना पैसे येत नाहीत. लक्षात ठेवायचं आहे. आता तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे का हे लक्षात ठेवायचं, कारण सरकारी ज्या महिला होत्या ज्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांना बंद केलेला आहे. त्यांचा योजना इथून पुढे येणार नाही. ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलेलं आहे त्यांचंसुद्धा उत्पन्न येणार नाही. आता तुमचं नाव कसं असणार आहे काय, तर तुमचं नाव तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमचं जी तुमची अंगणवाडी आहे तिथंसुद्धा तुमची यादी ही लागू शकते. जर तुम्ही तुमच्या तिथल्या लोकांना विचारलं की यादी लावा, तर ते लावूसुद्धा शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, आजपासून संध्याकाळपासूनच 5 वाजल्यापासून पुढे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना ह्याचं जे काही आहे ते वितरणाला सुरुवात व्हायला आज सुरुवात झालेली आहे. आज सगळ्याला मेसेज येतील असं नाही. लक्षात घ्या, आज सुरुवात झालेली आहे, आज सगळ्याला मेसेज येतीलच असं नाही. त्यामुळं थोडंसं धीर धरायचं आहे. आज, उद्या, परवा, 13 3 दिवस हे वाटप चालू राहणार आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या बातमीसाठी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि बघा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे. आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता, ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेल्या आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै-ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै-ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता. आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील.